आज आपण फक्त एका आंब्यापासून आणि एका कच्च्या कैरीपासून अगदी विकत मिळतो तसा माझा किंवा मग मँगो फ्रुटी जी असते ना ती बनवणार आहोत. अगदी लहान मुलं आवडीने पितील आणि मला खात्री आहे तुम्ही ही रेसिपी बघितल्यानंतर बाहेरून हे फ्रुटी वगैरे आणणं सगळं बंद करता. बनवायला अगदी सोपं आहे. फक्त 10 मिनिटाच्या आत आपण ही रेसिपी तयार करू शकतो आणि चवीला म्हणाल तर तुम्ही फरक ओळखू शकणार नाही, इतकी परफेक्ट ही फ्रुटीची रेसिपी आपण घरच्या घरी तयार करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आपल्याला हा मँगोचा ज्यूस करण्यासाठी लागणार आहे एक पिकलेला आंबा आणि एक कच्चा आंबा म्हणजे कैरी. तर आंबा तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता. याला काही म्हणजे असं नाही की तुम्हाला हापूसच पाहिजे किंवा हाच पाहिजे, फक्त पिकलेला आंबा घ्यायचा आहे. एक इथं मी कैरी घेतलेली आहे आणि एक आंबा. याच्यापासून आपण 1 लिटर सरबत तयार करू शकतो, म्हणजे फ्रुटी तयार करू शकतो आणि ती कमीत कमी 1 महिना ते 2 महिना आपण आरामशीर फ्रीजमध्ये ठेवू शकतो. तर इथं हा मी मँगो आपल्याला आता बारीक स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर इथं काही अशा प्रकारे मी जो आंबा आहे तो बारीक स्लायसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि कैरीही आपण बारीक कापून घ्यायची आहे. आता एक आंबा आणि एक कैरीपासून 1 लिटर सरबत आरामशीर तयार होतो. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर आंबा आणि कैरी माझं बारीक कापून झालेलं आहे. इथं मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये आपण हे कापलेलं सगळं टाकणार आहोत. इथं मी एका वाटीनं, नॉर्मली जी घरातली वाटी असते ना त्या वाटीनं अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे. ही परफेक्ट होते एका आंब्याला आणि कैरीला. जर फारच जास्त आंबट आंबा असेल ना तर मग थोडंसं प्रमाण तुम्ही साखरेचं वाढवू शकता. आणि साधारण अर्धा ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. आता आपलं हे सगळं मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि पॅन हा गॅसवरती ठेवलेला आहे. आता याला मिक्स करत राहायचं आहे आणि एक छान अशी याला उकळी येऊ द्यायची आहे. साधारण 3 ते 4 मिनटाचा कालावधी लागतो. गॅसची फ्लेम इथं मी लो टू मिडियम ठेवलेली आहे. याला मस्त अशी एक उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे कच्ची जी कैरी आहे ती चांगली शिजून निघेल. इथपर्यंत आपल्याला हे उकळायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता या मिश्रणाला एक छान अशी उकळी आलेली आहे आणि या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे. हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. एक अर्धा तास झाल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण टाकून एक मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. छान असं ब्लेंड करून घेणार आहोत, म्हणजे याची प्युरी तयार करायची आहे. तर अशा काही प्रकारे मी हे मिक्सरमधून काढलेलं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि फक्त 10 मिनटाच्या आत आपण अगदी विकत मिळतो ना तसा माझा घरच्या घरी करू शकतो. तर हे मिक्सरमधून फिरवल्यानंतर छान असं याची एक प्युरी तयार झालेली आहे आणि आता आपण ही प्युरी जी आहे ती गाळून घेणार आहोत. आता ही जी प्युरी आहे ती मी गाळून घेतलेली आहे आणि आणखी थोडासा आंबटपणा येण्यासाठी याच्यामध्ये आपण लिंबू टाकणार आहोत. मी रस जरी ॲड केला तरी ही देखील चालेल. इथे मी अर्ध एवढं लिंबू घातलेलं आहे, तेही अगदी परफेक्ट होतं. जास्त वापरायची ही गरज पडत नाही, म्हणजे एक फ्रुटीला आंबट गोड अशी छान अशी चव येते. आणि हे सगळं आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि आपला हा मँगो माझा म्हणा किंवा मग फ्रुटी जी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत थंड करण्यासाठी. तर याच्यामध्ये मी पाणी वगैरे आत्ताच काहीही ॲड केलेलं नाही. ज्यावेळेस तुम्ही सर्व करचाल त्यावेळेस जरी केलं ना तरीही चालेल किंवा मग आईस क्यूबसोबत सर्व केलं तरी देखील चालेल. एकदा टेस्ट करा याची, तुम्हाला कसं वाटते साखरेचं प्रमाण, आंबटचं प्रमाण, त्याच्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. तर एका बॉटलमध्ये भरून तुम्ही हे 1 महिनाभरापर्यंत आरामशीर वापरू शकता आणि आपली ही अगदी विकत मिळते तशी मँगोची फ्रुटी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये.